मुंबईमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। मुंबईमध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता आहे। समुद्रात आज दुपारी 1 वाजता 4.22 मीटर इतकी उंचीची भरती किंवा लाट येणार आहे। नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। मुंबईमध्ये काल रात्रीपासून पावसानं जोरदार बॅटिंग केलेली आहे, तर आज सकाळपासून मुंबईमध्ये ढगाळ वातावरण निर्माण झालंय। तसंच हवामान विभागानं मुंबईला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केलाय, त्यामुळे आज दिवसभर मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्याचबरोबर समुद्रामध्ये आज दुपारी 1 वाजता 4.22 मीटर उंचीची लाट उसळणार आहे, त्यामुळे नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आणि समुद्र किनाऱ्यांवर न जाण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। आणि याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी मनश्री पाठक यांनी। रात्रभर मुंबईत पावसानं तुफान बॅटिंग केली आहे आणि रात्रीच्या तुफान बॅटिंग नंतर आज सकाळपासून मात्र मुंबईत पावसानं विश्रांती घेतली आहे। सध्या मुंबईतलं वातावरण बघितलं तर आज मुंबईत ढगाळ वातावरण आहे। हवामान विभागानं मुंबईला पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलेला आहे, म्हणजेच दिवसभरात मुंबईत आज मुसळधार पाऊस बरसू शकतो। इतकंच नाही तर साधारण दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास 4.22 मीटरची भरती सुद्धा आहे। त्याच्यामुळे दुपारच्या वेळेत जर मुसळधार पाऊस झाला तर घराबाहेर पडू नका असं आवाहन सुद्धा प्रशासनानं केलं आहे। इतकंच नाही तर सखल भागामध्ये या वेळेमध्ये पाणी सुद्धा साचू शकतं, त्याच्यामुळे बाहेर पडण्याच्या पूर्वी पाऊस बरसतोय का आणि तो किती बरसतोय याचा अंदाज घेणं गरजेचं आहे। हवामान विभागानं आज मुंबईत ढगाळ वातावरणासह जोरदार पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे। गेल्या 24 तासामध्ये मुंबईमध्ये समाधानकारक मुसळधार पाऊस झालाय, तो 71.8 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद गेल्या 24 तासांमध्ये झाली आहे। त्याच्यामुळे धरणांमधली तलावांमधली पाण्याची पातळी वाढेल अशी अपेक्षा एकीकडे केली जाते, दुसरीकडे मात्र सखल भागांमध्ये पाणी जमा होऊ नये अशी अपेक्षा सुद्धा मुंबईकरांची आहे। मात्र काल रात्री तुफान बॅटिंग झाल्यानंतर आज सकाळपासून मात्र पावसानं जरा विश्रांती घेतल्याचं चित्र आहे। कॅमेरामन सुमेशसह मनश्री पाठक, झी 24 तास, मुंबई।